कर्ण हा खूप दानशूर होता आणि त्याचा गैरफायदा घेण्यात आला. कर्ण हा दानशूर होताच होता. इंद्राची गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आता कर्णाकडे जन्मापासूनच कवच कुंडल होते आणि या कवच कुंडलामुळे त्याला मारणं ऑलमोस्ट अशक्यप्राय होतं. ही गोष्ट युद्धामध्ये ते एक ॲडेड ॲडव्हान्टेज होती आणि या गोष्टीमुळे कर्ण आणि दुर्योधन दोघांनाही कदाचित युद्धामध्ये आपणच जिंकू असा आत्मविश्वास होता. योद्धे बघितले तर दोन्हीकडे ऑलमोस्ट तुल्यबळ होते. एकीकडे अर्जुन, भीम, सात्यकी, कृष्णासारखा मेंटर असे होते आणि दुसरीकडे भीष्म पितामह, अश्वत्थामा, द्रोणाचार्य, कर्णासारखे योद्धे होते. पण अर्जुन आणि कर्ण यांच्यामध्ये बघितलं तर कर्णाकडे ॲडेड ॲडव्हान्टेज होतं त्याचं कवच कुंडला. आता युद्धामध्ये साम, दाम, दंडभेद हे वापरल्यात जाणार. सूर्यानी कर्णाला ऑलरेडी सांगितलं होतं की इंद्र तुझ्याकडे येईल आणि तुझे कवच कुंडला मागेल. आता अशी संकटं येतात, असे सिच्युएशन्स येतात. अशा सिच्युएशन्समध्ये महान योद्धे काय करतात? श्रीकृष्ण, छत्रपती शिवाजी महाराज यांच्यासारखे लोक अशा सिच्युएशनमध्ये काहीतरी युक्ती काढतात आणि वेळ काढून देतात. पण कर्णाने काय केलं? तरी आपला दानशूर हा टॅग कायम ठेवण्यासाठी इंद्राला कवच कुंडला दान करून टाकले. पण त्याच्या बदल्यात त्यांनी इंद्रास्त्र घेतलं, जे त्याला वाटत होतं की अर्जुनाला मारण्यासाठी ती कामात येईल. आता आपल्याकडे न्यूक्लिअर वेपन्स आहेत. ते न्यूक्लिअर वेपन्स असल्यामुळे अमेरिकेसारखी महासत्ता पण आपल्यावरती अटॅक करायला घाबरेल. उद्या आपल्याकडे कर्णासारखा एखादा दानशूर पंतप्रधान झाला आणि त्यांनी म्हटलं की आम्ही न्यूक्लिअर वेपन वापरणार नाही, ते डिस्ट्रॉय करतोय, तर अमेरिका काय, पाकिस्तान पण आपल्यावरती हमला करायला घाबरणार नाही. सो असे महत्त्वाचे ॲडेड ॲडव्हान्टेज कर्णाने देऊन टाकले. सो त्याला ही थॉट की त्याची कीर्ती, त्याचा जो दानशूर असल्याचा टॅग हा जास्त महत्त्वाचा होता रादर दॅन एन्शुरिंग हिज ओन विक्ट्री इन द वॉर. दुसरी गोष्ट, तो एक सच्चा दोस्त होता आणि त्यांनी दुर्योधनाला दिलेल्या शब्दामुळे त्याच्याकडे चालून आलेली संधी, ज्याच्यात तो मोठा पांडव म्हणून तो राजा पण बनू शकला असता, त्यांनी हुडकावून लावली. आता मला सांगा, सच्चा दोस्त म्हणजे काय? मी समजा गड्ड्यात उडी मारणार असेल तर मला थांबवणारा हा सच्चा दोस्त असतो का माझ्याबरोबर उडी मारणारा हा सच्चा दोस्त असतो? आणि सच्चा दोस्त आणि दिलेला शब्द त्याच्यासाठी इतका महत्त्वाचा होता, तर तो पहिले 10 दिवस युद्धाच्या बाहेर का बरं बसला? भीष्मानी त्याला महारथींच्या लाईनीमध्ये ठेवलं नाही, त्याच्यामुळे कर्णाचा अपमान झाला. केला असेल अपमान भीष्मांनी, पण कर्णाचा इगो इतका मोठा होता की त्याला त्याच्या मित्राला दिलेला शब्द पण महत्त्वाचा वाटला नाही. युद्धामध्ये कर्ण हा एक महत्त्वाचा प्लेअर होता. तुमचा महत्त्वाचा प्लेअर पहिले 10 दिवस समजा बाहेर बसत असेल तर युद्धाचा निकाल काय लागणार? त्याच्यामुळे कर्णाचा इगो हा त्याच्या शब्दापेक्षाही मोठा होता. त्यामुळे तो सच्चा दोस्त होता, त्याला स्वतःचा शब्द दिलेला खूप महत्त्वाचा वाटत होता. ह्या सगळ्या गोष्टी निरर्थक आहेत. तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये कळवा आणि पुढच्या शेवटच्या भागासाठी स्टे ट्यून.